नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. सध्या मी लातूर शहरातील गांधी चौक या परिसरामध्ये आहे. आपण गांधी चौकामध्ये या साईडला पाहू शकता की तिरंग्याचे झेंडे घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मोठं आंदोलन इथं करण्यात येत आहे आणि सारे कार्यकर्त्यांना पोलिसांनी इथं थांबवण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट, बस स्टँडच्या बाजूला ज्या ठिकाणी काँग्रेसचं इथं ऑफिस आहे त्या ठिकाणाहून सुद्धा समोरच्या साईडला तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते पाहू शकता. कॅमेऱ्यात कदाचित तुम्हाला दिसत असेल की नाही मला नाही माहित, पण मी कॅमेरामॅनला थोडं झूम करण्यास सांगतो. इथपासून काही अवघ्या फुटाच्या अंतरावर, काही मीटरच्या अंतरावर इथं काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशामध्ये पोलिसांची चांगलीच या ठिकाणी यंत्रणा कामाला लागलेली आपण इथं पाहतोय. आणि तसंच इथं वंदे मातरम सुद्धा तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता. आपण सध्या गांधी चौकाच्या परिसरामध्ये थांबलेलो आहोत आणि इथं आता अनेक सारे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वंदे मातरमचं पठण या ठिकाणी करण्यात आलं. तुम्ही पाहताय कॅमेऱ्यामध्ये बरेचशी लोक मागच्या तासभरापेक्षा अधिक काळापासून या ठिकाणी थांबलेले आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी युवा कार्यकर्ते बरेचसे आहेत. आपल्यासोबत ऋषीदादा कराड सुद्धा आहेत. सर, काय सांगाल? बराच वेळापासून पोलिसांसोबत हुज्जत चालू आहे आणि आंदोलन चालू आहे, काय नेमका विषय आहे? विषय एवढाच आहे की कालचा जो आपला स्वातंत्र्य दिन होता त्याच्यामध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय भवनामध्ये झेंडावंदन झालं आणि आत्ताच झालेल्या कायद्यानुसार राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत वंदे मातरम याला राष्ट्रीय गीताचा त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये घेतलं गेलं आहे आणि त्या गीताचा अपमान या ज्या काही काँग्रेस पक्षच्या ज्या काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी या गीताचा अपमान केला. परत विरोधी पक्ष नेत्यांनी त्याचा अपमान केला. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या त्या शॉर्ट व्हिडिओ क्लिप तुमच्याकडे आले असेल, नसेल तर मी तुम्हाला पोहोचवतो. ते त्यांच्या एका सहकार्याला काय सांगतायत, डोंट प्ले दिस वंदे मातरम, प्ले आवर व्हर्जन ऑफ वंदे मातरम. याचा अर्थ काय की हे वंदे मातरम लावू नका, आपलं जे आहे वंदे मातरम ते लावा. तर त्यांचं वंदे मातरम काही वेगळं आहे का? बरं, काँग्रेस म्हणजेच देश आहे का? आणि मला एक या सगळ्या गोष्टीमध्ये एक कळत नाही, हे जे आमच्या समोर काही काँग्रेसचे लोक येऊन थांबलेले आहेत त्यांच्या मनाला एवढी ठेच का पोचते मला कळत नाही. त्यांना असं वाटतं का आम्ही कुठल्या दुसऱ्या इतर देशाचं काही राष्ट्रीय गाणं आम्ही तिथं गातोय? आपल्या देशाचं राष्ट्रीय गाणं आहे. तुम्ही या भारताचे नागरिक आहेत. काँग्रेस पक्ष म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे काँग्रेस पक्ष, ही भूमिका तुम्ही आता डोक्यातनं काढून टाका. 15 वर्ष झालं जनतेने तर तुम्हाला ते काढून टाकलं की सांगितलं त्यांना की काय तुमच्या घरची जागिरी नाही. आणि त्यांना जर थोडाफार आपल्या देशाप्रती मान असेल, सन्मान असेल, तर त्यांनी आमच्यासोबत आता माझी तर एक पार्टी म्हणून आमचं हे आंदोलन नाही, या राष्ट्रावर आमचं प्रेम आहे म्हणून आम्ही आंदोलन केलंय. आणि त्यांना थोडी तरी राष्ट्रभक्ती असेल त्यांच्या मनामध्ये तर त्यांनी आमच्यासोबत येऊन हे गीत गायला पाहिजे होतं आणि त्यांनी सांगायला पाहिजे होतं की आमच्या नेत्याकडनं चुकलं बाबा. त्या कदाचित त्यांचा जन्म त्या मूळ भारतीय नसल्यामुळं त्यांना कळालं नसेल की याचं महत्वाकांक्षा काय आहे. त्याच्यामुळे त्यांना थोडीशी अडचण तयार झाली असेल. ठीक आहे, आपण या ठिकाणी गांधी चौकामध्ये आंदोलन करताय. बराच मोठा पोलिसांचा फौजफाटा होता. पोलीस प्रशासनाच्या यामध्ये कसं सहकार्य राहिलं का काय? पोलीस प्रशासनाने आमची तीच मानसिकता होती की आम्हाला त्यांना सहकार्य करायचंय, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. कारण का हे जर आमच्या पार्टीचं आंदोलन असतं तर कदाचित याच्यामध्ये पोलिसांची भूमिका एका राजकीय पार्टीकडे बघण्याची वेगळी असती. पण त्यांना हे चांगलं माहिती होतं की राष्ट्रप्रती आंदोलन होतं आणि राष्ट्रासाठी होतं, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मी त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करतो. ठीक आहे, धन्यवाद. ओके, तर या ठिकाणी आपण पाहताय भारतीय जनता पार्टीचं हे फक्त आंदोलन नाही तर ते सर्वसमावेशक लोकांचं आंदोलन आहे असं इथं आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलंय. त्याचबरोबर या साईडला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे अनेक सारे
कार्यकर्ते जमा झाले होते, आमने सामने आले होते, परंतु बऱ्यापैकी पोलीस प्रशासनानं यावर नियंत्रण मिळवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सी बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूज, गांधी चौक, लातूर.